चल. काय शोधतोय? एसी की बेड? मी इथे राहणार आहे. इथेच राहणार आहेस, त्यामुळे आता ह्या 4 भिंतींची सवय करून घे. हे बघा ऐका, मी खरंच सांगतोय, मला इथून बाहेर येऊ द्या. माझा आणि गुलाबचा काही संबंध नाही. ओके? हे बघ हे बघ हे बघ हे बघ, तू ओरडून बोल, नाही तर शांतपणे बोल, नाही तर रडत बोल, नाही तर पोटतिडकीने बोल. कसंही बोललास ना तरी खरंच तुझा संबंध आहे की नाही हे मी शोधून काढेन. ऐका ऐका एक मिनिट ऐका. बघा माझा खरंच सांगतो, मी संबंध नव्हता, माझी फक्त ओळख होती गुलाब. ते यू गो. ओळख होती ना? ओळख होती म्हणजे मी ओळखायचो, पण तो एवढा मोठा गुन्हेगार आहे हे मला माहित नव्हतं. हे मला आता कळतंय. आत्ता कळतंय. हा मला आता ऐका 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 ऐका, तुम्ही मला इथे नाही सोडू शकत. आवाज बंद. जेवढा त्रास माझ्या कानांना होईल ना त्यापेक्षा जास्त त्रास तुला देण्याची धमक ठेवते. पण मी तेच सांगतोय, तुम्ही मला इथे ठेवू शकत नाही. मी खांडेकर आहे, मला या सगळ्या गोष्टी. खांडेकर, अहो तुमची अख्खी कुंडली काढून बसले मी. तुम्ही खरंच किती धुतल्या तांदळासारख्या हे मला चांगलंच माहितीये. आता फक्त ते तुमच्या तोंडून वदवून घ्यायचंय आणि ते 100% घेणारच. कारण जे बोलते ते करते. काय झालं? पोचलेत का वकील तिकडे? तू जरा धीर धरशील का? जरा धीर धर ना. नाही तेच तर करते मगासपासून. आता एव्हाना ना मी स्वतः पोलीस स्टेशनला गेले असते आणि युवराजला घेऊन आले असते. एवढं सोपं नाहीये ते. हो ना? मग तुमचा वकील गेलाय आणि तिथे तो काय करतोय विचारा त्याला. पोचला का काय करतोय तो विचारा तुम्ही. त्यालाच फोन करतोय ना. जरा थांबशील तू जरा. हा हॅलो हॅलो वकील साहेब. हो सर, गाडगे मी जस्ट पोचलोय. गाडगे काय हो हो इथे एवढा वेळ लागतो काय? नाही लवकर. मी आलो. नमस्कार, मी युवराज खांडेकरांचा वकील. युवराज खांडेकरांचं ऐकलं ना? आमचा वकील आहे तो खांडेकर, युवराज खांडेकर. बोला ना तुम्ही. ही आमची फाईल. मला चार्जशीट मिळू शकते का? वी आर फायलिंग द बेल. तुम्ही स्पीकरवर टाका ना फोन, मला ऐकू दे. थांब थांब जरा थांब. हा आता नाही होणार प्रोसिजर. आता होणार नाही म्हणजे का नाही होणार? त्याच्या इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर नाही आहेत, सकाळी येतील. त्यांना सांगा ना बोलवायला. तुम्ही त्यांना बोलवायला सांगा आधी. एक मिनिट वकील साहेब. तिकडे जे कोणी अधिकारी असतील ना जर त्यांना फोन द्या. मला जरा बोलते त्यांच्याशी. दयानंद खांडेकर. बाबा माझे MNNचे एक्स CEO. आता बोला. बोला साहेब. हा 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 इन्स्पेक्टर साहेब नमस्कार. मी दयानंद खांडेकर बोलतोय. हे बघा आमच्या मुलाला ना तिकडे इन्व्हेस्टिगेशनसाठी म्हणून घेऊन गेलेले आहेत. तुम्ही तुमचं जे काही प्रोसिजर असेल ना ते सगळं करून घ्या आणि माझ्या मुलाला प्लीज सोडा प्लीज. अहो खांडेकर साहेब, तुमचं सगळं बरोबर आहे, पण इथली कामं अशी नाही चालत हो. जे मॅडमच्या परवानगीशिवाय इथे पान सुद्धा हलत नाही. नाही पण आम्ही जे काही करतोय ते सगळं कायदेशीररित्याच करतोय. हा इथे फक्त कलम, पुरावे, साक्षीदार ह्यांच्या पुरता कायदा नाहीये साहेब. इथे कायदा फक्त जे मॅडमचाच. आणि त्यांची एकदम स्ट्रिक्टली ऑर्डर आहे की या केसला फक्त त्याच हँडल करतील म्हणून. अरे पण ऑर्डर दिले म्हणजे काय? तू त्यांना स्वतः यायला सांगा इथे. आमचे लॉयर आले सांगा त्यांना. युवराज शांत राहा. आणि आता कसं आहे, उद्या सकाळी तुमच्या मुलाला कोर्टात हजर करणारच आहेत ना. जे मॅडम त्यांच्या रिमांडसाठी परमिशन मागणार आहे. इथे आणि त्यानंतरच्या सगळ्या प्रोसिजरसाठी तुम्ही जे मॅडमला भेटू शकता. असं कसं? तोपर्यंत माझा मुलगा तिथे जेलमध्येच. काय? आता काय करणार साहेब, मॅडमने आम्हाला तशी सक्त ताकीद दिली आहे. आणि सिनियरची ऑर्डर आम्ही कशी मोडणार? आता जे काही आहे ना ते सकाळी होऊ शकतं. तुम्ही सकाळी येऊन भेटा मॅडमला आणि बघा काय होतंय का ते. काय बोलले बाबा? बाबा काय बोलले? ऐका इन्स्पेक्टर साहेब ऐका तर माझं. तू हो साहेब, मी बोलतोय ताडगे. त्यांनी फोन मला परत दिला. काय होतंय? एक मिनिट थांब. हॅलो वकील साहेब तुम्ही तिथून अजिबात हलू नका. हां जोपर्यंत युवराज सुखरूप घरी परत येत नाही ना तोपर्यंत तिथून हलू नका प्लीज. ठीक आहे.
तुम्ही काय उभ्या ताडगे जा ना, करा ना. युवराज खांडेकर आहे मी, ओके? तुम्ही मला जेलमध्ये ठेवू नाही शकत. ही माझी जागा नाहीये. आमची काम आहे तिकडे पेंडिंग ऑफिसमध्ये. मला जावं लागणार आहे तिकडे. सांगा ना. अहो, काय झालंय हा काय झालंय? एवढं पण काम जमत नाहीये का तुम्हाला? वहिनी हा वहिनी तिथे जरा चला ना. काय? ती निशी बघा ना कशी करतीये. आले. जे मॅडमची नेक्स्ट मूव्ह आता युवराजला अटक केली आहे म्हटल्यावर चौकशी तर करणारच. त्यांचा कायदा इतका साधा सरळ एका रेषेतला वाटतो का तुला? जी बाई मिशनला जाताना सांगते की जर समोर कोणी आलं तर त्याला डायरेक्ट ठोका, पुढचं मी बघून घेईन, ती कायद्याच्या चौकटीत बसून युवराजची चौकशी कशी करणार आहे? त्या कधी काय करतील ना याचा अंदाजा बांधूच शकत नाही आपण. त्यांनी आतापर्यंत काही भलतंच केलं नसेल ना. माहित नाही काय चूक काय बरोबर हे मला नाही कळत आहे, पण या बाईची पद्धत खूप वेगळी आहे. त्यांनी युवराजला पकडलं ह्याच्यात मला कौतुकच वाटतंय त्यांचं, पण हा इतका बेधडकपणा आपल्या डिपार्टमेंटमध्ये नसतो. त्यांच्या या बेधडक स्वभावामुळेच त्यांचे इतके ट्रान्सफर झाले असणार. शक्यत आहे. बॉस, काय वाटतं तुला? त्याच्याकडून सगळे गुन्हे कबूल करून घेतील? त्यांनी त्याच्याकडून गुन्हा कबूल करून घेतला की नाही यापेक्षा त्यांनी त्याच्याकडनं गुन्हा कसा कबूल करून घेतला असेल ह्याची मला भीती वाटते. भीती? आपण ज्यावेळेस त्यांना गुलाबच्या कस्टडीबद्दल सांगितलं होतं त्यावेळेस त्या काय म्हणाल्या होत्या आठवतंय ना? ग तुझ्या समोर होता ना तो, तिथेच ठोकायचा ना त्याला. तीच शिक्षा होती त्याची. कायदा इतकाही मोठा होता कामा नये की त्याच्या समोर गुन्हेगार मोठा हो. गुन्हेगार जर गुन्हा करताना कायद्याचा विचार करत नाही तर आपण सुद्धा त्याला शिक्षा देताना कायद्याची तमा का बाळगायची? केदार, त्या गुन्हेगारांकडनं गुन्हा कबूल करून घेण्यासाठी कुठलाही मार्ग निवडू शकतात. आणि युवराजचे गुन्हे बघतात ते करायलाही हवं. जे काही होईल ना ते कायद्याच्या चौकटीत राहूनच व्हायला पाहिजे एवढंच मला वाटतं. जे मॅडम असं म्हणतात की गुन्हेगाराला शिक्षा देताना कायद्याचा विचार करायचा नाही, पण मला असं नाही वाटत. आपण कायद्याचे रक्षक होत केदार. चांगल्यासाठी काय वाईटासाठी काय जे काही होईल ना ते कायद्याच्या चौकटीत राहूनच व्हायला पाहिजे. पण त्यांनी जर युवराज बरोबर काही आउट ऑफ द वे जाऊन केला ना तर आपल्यासाठी सगळंच खूप कठीण होऊन बसेल. तर युवराज गुन्हेगार असल्यामुळे त्याची बाजूही घेता येणार नाही आणि आपला मार्ग चुकतोय म्हणून आपल्यालाही प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि युवराजला काही झालं तर? निशी, बाबा, पद्मिनी काकू, काय उत्तर देणार आपण त्यांना? एकतर कौशिकीताई पण उद्या येणार आहे. आता ती आल्यावर काय रिॲक्ट करेल काय माहिती. त्यांनी आपल्याला पुन्हा घरात घ्यावं ही अपेक्षाच नाहीये माझी, पण आता हे जे गैरसमज वाढलेत ना ते थांबायला हवे. कारण हे गैरसमज जर असेच वाढत गेले तर आपलीच माणसं आपल्यापासून दुरावतील आणि आपली माणसं आपल्यापासून दुरावतील म्हणून आपण आपल्या कर्तव्यात कमी नको पडायला.